कोई हमसे जीत न पाए, चले चलो, चले चलो, कोई हमसे जीत न पाए, चले चलो. मंडळी, लगन पिक्चर मधलं हे गाणं आहे. त्या गाण्यामध्ये जेव्हा क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी ते सर्व कॅरेक्टर जातात, त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने जल्लोष असतो की आम्ही आता जिंकणारच आहे, त्या पद्धतीचा जो जल्लोष आहे तो सध्या काँग्रेसच्या गटामध्ये आहे, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि काँग्रेसच्या या गटामध्ये हा जो उत्साह आलाय, कोई हमसे जीत ना पाए चले चलो वगैरे गाणं म्हणण्याचा, हा कॉन्फिडंट, हा जो विश्वास आहे, हा जो उत्साह आहे, तो का आलेला आहे, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. मंडळी, काँग्रेसचे ज्या पद्धतीने 2014 पासून तर 2024च्या निवडणुकापर्यंत जे काही हाल झाले, ते सगळ्या भारताने, पूर्ण जगाने पाहिले. जे काही काँग्रेसची वाट लागली होती, पण आता कुठेतरी 2026ला नीट पेपर फुटीचं प्रकरण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने धरून ठेवलं, आणि कॉक्रोच जनता पार्टीने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना एकजूट करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, त्यावरून एकंदरीतच पूर्ण भारतामध्ये वातावरण झालं की भावा, हे कॉक्रोच जनता पार्टीवाले, जेनझी, त्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा हे नीट पेपर फुटीचं आंदोलन काढलं आणि विद्यार्थ्यांना जागरूक केलं, लोकांचे प्रश्न उचलले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला. म्हणजे थोडक्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा फक्त काही गमतीचा भाग नाहीये, ही भारताच्या इतिहासातील खूप मोठी अशी घडामोड आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. त्याच्या माध्यमातून काय झालं की बीजेपीला कोणी प्रश्न विचारत नव्हतं. त्यांच्या जे काही कारनामे, बीजेपीचे निगेटिव्ह कारनामे, त्याच्यावरती कोणी प्रश्न विचारत नव्हतं. पण कॉक्रोच जनता पार्टीनी, राहुल गांधींनी त्याच्यावरती प्रश्न विचारले. पेपर का फुटला, धर्मेंद्र प्रधान हे दोषी आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा वगैरे वगैरे. बीजेपीनी अक्षुधुराचे फटके मारले. कॉक्रोच जनता पार्टीच्या जे आंदोलक आहे, जेनझी जे आहे, त्यांना अश्रुधुराचे फटके दिले. त्यानंतर तिथं पॅलेट गनचा वापर झाला. खूप काही गोष्टींचा तिथं वापर झाला. लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, आंदोलकांवर, जेनझीवर, कॉक्रोचेसवर. पण त्याच्या उलट बीजेपीला ते थांबवणं शक्य झालं नाही आंदोलन. आणि बीजेपीला कुठं ना कुठं त्यांची जी भिंत होती, ज्या पद्धतीने ते एक हाती सरकार, एक हाती कारभाराकडे घेऊन चालले होते, हुकुमशाही शब्द नाही वापरणार मी, पण ज्या पद्धतीने त्या दिशेने चालले होते की बाबा भाजप म्हणजे सर्व काही, भाजप म्हणजे भारत, मोदी म्हणजे भारत, अमित शहा म्हणजे भारत, देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र, या पद्धतीने जे चालले होते, त्याला थांबवण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टी आणि राहुल गांधी यांनी केलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या अगोदर नीट पेपर फुटीच्या बद्दलचं आंदोलन काँग्रेस काढत होती, हे कोणालाही माहिती नाही. कारण मेन स्ट्रीम मीडियामध्ये काँग्रेसची बातमी नसती आणि सोशल मीडियावरती कुठंतरी रील झळकतात, पण ते काही फार लोकांना माहिती होत नाही काँग्रेस नेमकं काय करतं. तर मंडळी, छात्रो की गूंज हा आपल्या आजचा व्हिडिओचा मेन मुद्दा. छात्रो की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसने आयोजित केलाय. आता हे छात्रो की गूंज नेमकी काय भानगड आहे? छात्रो की गूंज हा नेमका पुण्यामध्येच का ठेवला? महाराष्ट्रात इतर जागा नव्हत्या का? आता छात्रो क्या गूंज जे काही कार्यक्रम आहे, त्याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण का तापतंय? देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाची धास्ती लागली आहे का? देवेंद्र फडणवीस असे थोडंसं विचलित का वाटतायत या कार्यक्रमामुळे? राहुल गांधी जर महाराष्ट्र दौरा करतायत, तर भाजप नेत्यांचं टेन्शन का वाढलंय? या अनेक प्रश्नांचं सखोल, अगदी डीप तळाला जाऊन आपण विश्लेषण करणार आहोत. आणि अनफिल्टर मी स्टडी केलं, तुम्हाला दाखवतो तुमच्या माहितीसाठी. हे माझे क्वेश्चन्स आहे. जवळपास 27 प्रश्न या व्हिडिओच्या रिलेटेड मी काढले होते की नेमकं आज आपल्याला कोणत्या मुद्द्याला धरून बोलायचंय, आणि त्याचं मी रिसर्च केलं. फॅक्ट, सत्य काय आहे, बातम्या काय आहे, मी सगळं चेक करून मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मंडळी, कोणता वेळ न घालवता छात्रो की गूंज या कार्यक्रमाला, या कार्यक्रमाच्या जे काही पार्श्वभूमी आहे, त्याचा सुरुवात कुठून झाली, काँग्रेसला याच्यातून काय फायदा आहे, या सगळ्या व्हिडिओच्या ज्या मुद्द्याला आहे ते धरून आपण व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त टाइम न घालता. पुण्यामध्ये हा छात्रो की गूंज कार्यक्रम होतोय. पुण्यामध्ये SSPMS या मैदानावरती हा कार्यक्रम होतोय आणि राहुल गांधी स्वतः या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहे. त्या अगोदर आपण छात्रो की गूंज ही नेमकी भानगड काय आहे, काँग्रेस याच्यातून नेमकं काय सिद्ध करायचंय काँग्रेसला, आपण ते पाहूया.
ह्या काँग्रेसचा जो कार्यक्रम झाला छात्रों की गूंज, याची सुरुवात झाली कोट्यामधून. जून महिन्याच्या सुरुवातीला राहुल गांधींनी एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला. हाय प्रोफाईल हा कार्यक्रम होता विद्यार्थ्यांसाठी. कोटा या ठिकाणी छात्रों की गूंज हा कार्यक्रम, हे कॅम्पेनिंग राहुल गांधींनी सुरू केलं. आता यासाठी कोटा हे ठिकाणच का निवडलं होतं? कोटा सगळ्यांना माहिती आहे, भारतात एज्युकेशन हब आहे. एज्युकेशनसाठी चांगल्या तिथं प्रतिसाद आहे आणि तिथची एज्युकेशनची गुणवत्ता ही भारतामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे शिक्षणाचं माहेरघर हे कोटा मानलं जातं आणि तिथून कोट्यातून छात्रों की गूंज म्हणजे विद्यार्थ्यांचं जे प्रश्न आहे ते मांडायला, त्यांच्यासोबत संवाद साधायला राहुल गांधींनी सुरुवात केली. तर आता छात्रों की गूंज हा कार्यक्रम असा आहे की त्याच्यातून राहुल गांधी आणि काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात. विद्यार्थ्यांच्या जीवनात काय चाललंय, विद्यार्थ्यांना पुढे भविष्य काय आहे, ट्युशनच्या फीस काय आहे, त्याला महिन्याला लागणारा खर्च किती आहे, एज्युकेशनची गुणवत्ता काय आहे भारतामध्ये, काय ऍडव्हान्स करता येईल, वगैरे 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 मुद्दे जे आहेत हे छात्रों की गूंज या कार्यक्रमातून काँग्रेस डिस्कस करत असतं, राहुल गांधी डिस्कस करत असते. आता जयपूरमध्ये कोटामध्ये राजस्थानला जो काही कार्यक्रम झाला त्या ठिकाणी राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं होतं. जेव्हा नीटचा मुद्दा तापलेला होता, कॉंग्रेस जनता पार्टी जस्ट फाउंड झाली होती जूनच्या सुरुवातीला, तेव्हा छात्रों की गूंज हा कार्यक्रम मिड ऑफ जूनमध्ये कोट्यामध्ये घेतला. त्यात राहुल गांधी यांनी एक प्रेझेंटेशन घेतलं. त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 75 मिनिटाचं त्यांनी भाषण दिलं, प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडले की पेपर फुटी कशी झाली, एक एक पेपर किती लाखाला विकला गेला, त्याच्यानंतर हे पेपर माफिया यांचं एक रॅकेट जे आहे हे कसं चालतं, त्यामुळे गरिबांचं नुकसान कसं होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान कसं होतं वगैरे भानगडी त्यांनी डिटेल समजून सांगितले 1-1.5 घंट्याच्या त्या प्रेझेंटेशनमध्ये. आणि तो कार्यक्रम जो होता ना तो एकदम हाय स्टँडर्ड कार्यक्रम होता. तो काय साधी राजकीय सभा नव्हती. त्याच्यामध्ये काँग्रेसचा झेंडा नव्हता, काँग्रेसचा लोगो नव्हता. राहुल गांधी आले व्हाईट शर्टमध्ये स्टेजवरती. कॉन्सर्ट होता एका पद्धतीचा, तो लाईव्ह कॉन्सर्ट, जे गायनाचे मोठे मोठे कार्यक्रम जे असतात AR रहमानचे त्या टाईपचा सेटअप होता. LED लाईट्स, म्युझिक, डान्स, सगळं काही एकदम पार्टी सारखा माहोल होता. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांनी संबोधित केलं आणि छात्रों की गूंज हा कार्यक्रम तिथे लॉन्च केला. त्यातून काय झालं, काँग्रेसला बेनिफिट काय झाला की बाबा नीट पेपर फुटीबद्दल या धोरणाबद्दल काँग्रेस कुठे ना कुठे सिरियस आहे, राहुल गांधी सिरियस आहे. हे छात्रों के आंदोलन या मुद्द्यातून, या कार्यक्रमातून बाहेर निघलं की काँग्रेस कुठे ना कुठे विद्यार्थ्याचा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचा विचार करत आहे, हे त्याच्यातून सिद्ध झालं. त्या कोट्याला जो कार्यक्रम झाला तिथून कोट्याला चांगला प्रतिसाद भेटला. तिथून जनरेशन झेड जे होते ना याच्यातून झालं असं काँग्रेसला पाहिलं. जनरेशन झेड जे आहे त्यांनी काँग्रेसच्या पेजला फॉलो केलं, राहुल गांधींना फॉलो केलं. त्यांनी विचार केला की यार राहुल गांधी तरी कुठेतरी आपला विचार करताय, जनरेशन झेडचा विचार करताय, स्टुडंटचा विचार करताय, पेपर फुटीबद्दल बोलताय. अशा अनेक मुद्द्यावरती त्यांनी जेनजीला खुश केलं की देखो भाई राहुल गांधी आया है, राहुल गांधी तुमको सपोर्ट करेगा. सब स्टुडंट अभी राहुल गांधी को जाके देख रहे थे. त्यांच्यावरती त्यांचा फोकस शिफ्ट झाला की यार राहुल गांधी जनरेशन झेड साठी काहीतरी करतात आणि हेच यश होतं कॉक्रोच आपला काँग्रेसला. त्यांना सपोर्ट मिळाला जनरेशन झेडचा. खूप मोठ्या प्रमाणात जो प्रवाह आहे, जनरेशन झेड म्हणजे आजचे 22 ते 25 वर्षातले 1997 नंतरचे जन्मलेले मुलं, त्यांचा सपोर्ट काँग्रेसला मिळाला छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे हा कार्यक्रम इतका महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे देहरादून, जुलैमध्ये देहरादूनला हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांचा तिथेही कोट्यासारखा सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला जो आहे प्रयागराजला उत्तर प्रदेशमध्ये मोठा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठा प्रतिसाद हा राहुल गांधी यांना दिला. आणि त्या ठिकाणी राहुल गांधींचं जे गुलाबी कलरचं शर्ट होतं, 2223 रुपयाचा तो शर्ट होता. तो शर्ट ट्रेंडिंगचा विषय ठरला, चर्चेचा विषय ठरला. ऑनलाईन त्या शर्टची वेटिंग आहे. तो जो काही पर्टिक्युलर शर्ट राहुल गांधींनी घातला होता. आता राहुल गांधींनी प्रयागराजला जे काही छात्रों की गूंज कार्यक्रम झाला त्याच्यात गुलाबी कलरचा शर्ट का घातला? कारण गुलाबी हा रंग आपल्याला माहिती आहे की हा महिला मंडळना कुठेतरी एक अट्रॅक्ट करतो. मग जे महिला वर्ग आहे, स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, त्यांना कुठेतरी एक सायकोलॉजी समजून घ्या याच्या मागची. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की यार राहुल गांधी हे विद्यार्थिनींसाठी, महिलांसाठी सुद्धा एक मोर्चे बांधणी करतात, मुद्दे उचलतात. त्यासाठी हा सगळा शर्ट, त्याचा कलर, हा पॅटर्न वापरण्यात आला. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये खेळतीये काँग्रेस आणि या गोष्टीचं ऍप्रिशिएशन झालं पाहिजे. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटलाय. तर हा झाला
प्रयागराजचा कार्यक्रम. प्रयागराजला सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि छात्रो की गूंज, लोकांना माहिती व्हायला लागलं की राहुल गांधी असं काहीतरी करतायत जेणेकरून लोक त्याच्यात स्टुडंटच्या फायद्याचं आहे, हिताचं आहे वगैरे. त्यानंतर मग आता पुण्याचं जे SSPMS जे मैदान आहे त्या ठिकाणी आता 22 ऑगस्टला हा कार्यक्रम पार पडतोय. पुणेच का, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणं नव्हते का राहुल गांधींना हे कार्यक्रम घेण्यासाठी? पण त्याच्या मागची विचारसरणी अशी आहे काँग्रेसची, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर महाराष्ट्रासाठी मानलं जातं. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट उच्च दर्जाचं शिक्षण पुण्यामध्ये मिळतं. स्पर्धा परीक्षा असतील, नीट पेपरचे क्लासेस असतील किंवा जे काही एज्युकेशन बद्दलच्या गोष्टी आहेत त्याला प्राधान्य हे पुण्यात दिलं जातं आणि उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे शिक्षणाचा दृष्टिकोन जर ठेवला तर पुणे हे सर्वोच्च आहे महाराष्ट्र राज्यात, हे काँग्रेसला कळालं आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा कार्यक्रम SSPMS पुणे या ठिकाणी त्या मैदानावर ठेवण्याचा निर्णय घेतला. तर 22 ऑगस्टला कार्यक्रम होणार आहे. तर काँग्रेसच्या जो काही महाराष्ट्र काँग्रेसचे जे काही नेते मोठाले त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला भेटते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला गाणं गाऊन दाखवलं त्या पद्धतीची ऊर्जा या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे. राहुल गांधी महाराष्ट्र दौरा करतायत. राहुल गांधी म्हणजे इतके मोठे नेते महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहे, त्या पद्धतीने एक स्वागत त्यांचं महाराष्ट्राचं काँग्रेस करत आहे. पुण्यामध्ये FC रोडला त्यांचं एक मोठं बॅनर लावण्यात आलं, बॅनरचा कटआउट लावण्यात आला. त्याला विजय थलपतींना जसं त्यांनी लॉन्च केलं होतं त्यांच्या प्रचार सभेमध्ये, त्याला फटाके वगैरे लावून एकदम असा साऊथचे नाही का हिरो त्या पद्धतीने पुण्याच्या FC रोडवर राहुल गांधी यांना त्यांच्या पोस्टरला लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर तिथं छोटंसं बँड आणून म्युझिक वगैरे लावून त्या FC चौक जो आहे पुण्याचा FC रोडचा त्या चौकात तिथं म्युझिक कॉन्सर्ट लावला. लोक तिथे येऊन फोटो काढत होते. छात्रो की गूंज काय आहे हे समजून घेत होते. 3 दिवसापासून वातावरण निर्मिती केली आणि महाराष्ट्रात राहुल गांधी येणार आहे, हा मोठा कार्यक्रम आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहे, त्याला एक मोठं स्वरूप देण्यात आलंय काँग्रेसकडून, त्यात ती यशस्वी ठरली. साहजिकच आहे, बीजेपीला हे काही पटणार नाही. राहुल गांधी जर येत आहे आणि इतका मोठा कार्यक्रम घेत आहेत तर बीजेपी शांत बसणारी नाहीये. देवेंद्र फडणवीस यांना सो कॉल्ड चाणक्य सुद्धा महाराष्ट्र म्हटलं जातं. तर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की राहुल गांधी ही महाराष्ट्रात येत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे जे महाविद्यालय आहे, काँग्रेस नेत्यांचे जे कॉलेजेस आहे त्या कॉलेजमधल्या मुलींनाच त्या कार्यक्रमाचा प्रवेश आणि पास दिली आहे वगैरे. तर ह्या पद्धतीने त्यांनी एक जी टीका आहे ती काँग्रेसच्या नेत्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थिनीच कार्यक्रमाला येतील अशा पद्धतीची टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. काँग्रेस काही चूप नाही वाचणार. मग सतेज पाटील आले. सतेज पाटीलला मीडियाने विचारलं का देवेंद्र फडणवीस असं म्हणले, मग काय करायचं? मग सतेज पाटील म्हणाले की हे जे आहे कार्यक्रमाचं स्वरूप आणि याला येणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं बंधन नाहीये. ऑनलाईन त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल वेबसाईटवरती, त्या मुलींना या कार्यक्रमामध्ये प्रवेश मिळेल. मग महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील मुलीने रजिस्ट्रेशन केलेलं असेल कार्यक्रमाला तर ती मुलगी कार्यक्रमाला येईल. अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी सतेज पाटलांनी दिलं आणि त्यांना विचारलं सतेज पाटलाला मीडियावाल्यांनी की बाबा नुसत्या मुलीच, फक्त महिला मंडळ, महिला विद्यार्थिनी याच या कार्यक्रमासाठी काय, यासाठी मुलं का नाही, हा कार्यक्रम असा खुला मंच का नाहीये, रजिस्ट्रेशन वगैरे पासेस असं का ठेवलं? तर याच्यावरती सतेज पाटीलांनी थोडंसं सावध होऊन उत्तर दिलं. ते म्हणाले की हा जो कार्यक्रम आहे महिलांची सुरक्षा, महिलांच्या एज्युकेशन सिस्टम मधलेले असलेली वास्तविकता, महिलांचा महिला विद्यार्थिनींचा, मुलींचा होणारा शिक्षणावरती खर्च, स्पर्धा परीक्षेबद्दलच्या मुलींचे प्रश्न, अशा हे सुरक्षा वगैरेचे कारण देऊन हा जो कार्यक्रम आहे तो आयोजित केलेला आहे आणि महिलांना मदत होईल अशा हिशोबाने हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे, असं सतेज पाटलांनी उत्तर देऊन थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला. तर हा कार्यक्रम मुलींसाठीच का आहे यावरती मी विचार केला. याला असे हे पोट्टे गाऊन नाही, आपले कॉलेजचे विद्यार्थी गाऊन नाही, विद्यार्थिनीच का, मुलीच का ह्या कार्यक्रमासाठी? तर लक्षात घ्या,
याच्यामध्ये काँग्रेसला काय साध्य करायचंय? जो महिला वर्ग आहे, मतदार वर्ग, महिलांना जास्तीत जास्त काँग्रेसकडे कसं वळवण्यात येईल, हा स्वार्थ, हा हेतू, हे टार्गेट ठेवून काँग्रेस फक्त हा कार्यक्रम मुलींसाठीच आहे असं हायलाईट करते. राहुल गांधी हे महिलांच्या सुरक्षेचे, महिलांच्या एज्युकेशनचे विचार करतात. काँग्रेस विचार करतं ह्या सगळ्या मुद्द्याचं. राहुल गांधी तुमच्या सोबत आहेत आणि महिलांसाठी, त्यांच्या सेवेसाठी काँग्रेस आणि राहुल गांधी तत्पर आहे हे दाखवण्यासाठी आणि महिलांना मतांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये थोडंसं शिफ्ट करण्यासाठी ही आयडिया काँग्रेसकडून लावण्यात आलेली आहे. हे वास्तविकता आहे, याला कोणीही विसरू नका. आणि ही चांगली गोष्ट आहे की याच्यात काँग्रेसचं काहीही चुकलं नाही. ज्या पद्धतीने ते क्रिएटिव्हिटी लावतायत, शेवटी राजकीय पक्ष यांना निवडून यायचं असतं, आपली सत्ता हवी असते आणि त्यासाठी ते असे क्रिएटिव्ह फंडे वापरत असते. तर त्यांनी त्या ठिकाणी महिलांचा आधार घेण्याचा, त्यांची मदत करण्याचा आणि त्यांना काँग्रेसकडे वळवण्याचा जो प्रयत्न आहे, जी क्रिएटिव्हिटी वापरली आहे, ती राजकीयदृष्ट्या अत्यंत व्यवस्थितपणे मांडण्यात आलेली आहे असं मी या ठिकाणी सांगतो. असो, तर या ठिकाणी महिलांचे प्रश्न, महिलांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती संवाद साधतील राहुल गांधी आणि महिलांना समजून घेतील. या आता प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीने गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता, तसाच पुण्यामध्ये ते शर्ट परत घालतील का, जेणेकरून जी प्रयागराजमध्ये त्यांच्या शर्टची चर्चा झाली ती पुण्यात सुद्धा होईल. आणि त्याच्या मागची फिलॉसॉफी मी तुम्हाला सांगितली, गुलाबी रंगाचा शर्ट मागं काय दडलंय. तर राजकारण जे या दृष्टीने जर बघितलं, आता नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे. राजकीय दृष्ट्या जे आहे, नेते त्यांना फक्त जाऊन निवडणुका आल्या आणि तोंडावरती जाऊन फक्त नमस्कार, आमचं हे काँग्रेस पक्ष, आमचं हे बीजेपीचं कमळ, हे असं आमचं मतदान द्या, तुम्हाला आम्ही पाणी देऊ, रस्ते देऊ, आणि एक त्यांना पॉम्पलेट देऊन टाकायचं, प्रॉस्पेक्ट देऊन टाकायचं, असं अशा आमची योजना आहे आणि आम्हाला मतदान द्या, 4 पैसे त्यांच्या खिशात टाकून द्या नेते म्हणून आणि निवडून या. नाही, हे कल्चर, हे ट्रेंड भारतामध्ये बंद होणार आहे. जर तुम्हाला राजकारणात सत्ता हवी असेल, तर राजकीय नेत्यांना दररोज 10-10, 12-12 तास, 14-14 तास शांततेत जनतेचे प्रश्न काय आहे समजून घ्यावं लागेल, जावं लागेल लोकांमध्ये, गावोगावी फिरून, शहरातल्या गल्ल्याबोळ्यात फिरून, कुठं काय अडचण आहे, कोणांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतोय वगैरे, ह्या गोष्टीचा डेटा कलेक्ट करून कशा अडचणी सॉल्व्ह करता येईल, जास्तीत जास्त मत आपल्याकडं कसं ओढता येईल, जनरेशन झेडला आपल्याकडं कसं ओढता येईल, हे दाखवण्याचा, हे करण्याचा, हे सध्या आता मानस राजकीय पक्षांना, नेत्यांना ठेवावं लागेल. तेव्हा राजकारण त्यांच्यासाठी सोपं आहे. नाहीतर तुम्ही आउट ऑफ ट्रेंड जाणार. जर तुम्ही सोशल मीडियावरती तुमचं प्रेझेन्स नाहीये किंवा तुम्ही लोकांच्या जनतेत जात नाहीये आणि घरात बसून उगाच भाषणबाजी करताय, तुम्हाला घराबाहेर पडावं लागणार. मंडळी, उद्धव ठाकरेंवरती ही टीका होत राहते की उद्धव ठाकरे हे बाहेर पडले नाही, सभा घेतल्या नाही, त्यांनी ग्राउंडवरती जाऊन खेड्यापाड्यात काम केलं नाही, समजून घेतलं नाही लोकांना, म्हणून आज ठाकरेंची जी अवस्था आहे ती आहे. यामध्ये बऱ्याच वेळा मी हे सुद्धा म्हणतो, ते खरं सुद्धा आहे. ठाकरेंनी ज्या पद्धतीने बाहेर पडणं गरजेचं होतं, उद्धव ठाकरे असतील, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे असतील, त्यांनी बाहेर जाऊन, राज ठाकरे सुद्धा, मुंबई पुरतं राजकारण नाहीये, मुंबई वेगळी आहे, महाराष्ट्र वेगळा आहे, मुंबईच्या पलीकडचा, हे समजून घेणं शिवसेनेला सुद्धा गरजेचं होतं. त्यामुळे हे शिवसेनेचे आज आहे का, हा प्रश्न आहे. याच्यावरती तुम्ही विचार करा. असो, आपला मुद्दा आहे छात्रों की गूंज आणि काँग्रेस. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचाच मुद्दा हा का घेतला राहुल गांधींनी? कार्यक्रम तर ते अजूनही येऊ शकते. E20चा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या MSPचा मुद्दा आहे, त्याच्यानंतर वाढत्या महागाईचा, इंधनाचा, याचा मुद्दा आहे. पण त्यांनी विद्यार्थ्यांनाच का सध्या टार्गेट केलं? तर यामागचं अनालिसिस सोपं आहे, अगदी सोपं आहे. आता काल काय झालं, आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला त्यांच्या मंत्रिमंडळाला की प्रत्येक दिवशी, दर दिवशी एका विद्यापीठाला एक केंद्रीय मंत्री जाऊन कार्यक्रम घेईल आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल.
म्हणजे याच्यातून काय होणार, बीजेपीचा एक केंद्रीय मंत्री प्रत्येक विद्यापीठामध्ये एक दिवस जाणार, तिथं विद्यार्थ्यांसोबत बोलणार, त्यांची मानसिकता समजून घेणार, काय चाललंय काय नाही विद्यार्थ्यांचं वगैरे. आणि हे करण्याची गरज आत्ताच का पडली? हे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या अगोदर कळालं नाही का बीजेपीला, की आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विद्यापीठामध्ये जाऊन केंद्रीय मंत्री पाठवायचा आहे, समजून घ्यायचं आहे. अगोदर अक्कल आली नाही का बीजेपीला? तर अक्कल आली नाही तेव्हा ते पेपर फोडण्यामध्ये बिझी होते. दॅट इज द रियालिटी, दॅट इज द ट्रूथ. मग तेव्हा त्यांना समजलं नाही विद्यार्थ्यांमध्ये जायचं, आता समजतंय. त्याचं कारण हे की जनरेशन झेड विद्यार्थी आज जे 22-25 वर्षाचे 1997 नंतर जन्मलेले पोट्टे जे ते देशाचं फ्युचर आहे. त्यांना जर आपल्याकडे ओढलं तर आपण सत्तेत बसू अथवा बाहेर जाऊ, हे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून जनरेशन झेडनी दाखवून दिलं. आणि याचा धसका जो आहे तो बीजेपीच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि अन्य भारतातल्या प्रादेशिक पक्षांनी सुद्धा घेतलाय. त्यामुळं प्रत्येक पक्ष आज विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी, जनरेशन झेड, विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे, कोणत्या कॉलेजमध्ये काय चाललंय, हे जे आहे ना ह्याच्यामध्ये गुंतलाय. विद्यार्थ्यांना आपल्याकडे ओढायचं, त्यांचं मतदान आपल्याकडे ओढायचं. बाबा आम्ही काँग्रेस आहे, आम्ही बीजेपी आहे, आम्ही राष्ट्रवादी आहे, आम्ही तृणमूल काँग्रेस आहे, आम्ही तमिळगा ते यांचा पक्ष आहे, विजय थलपतींचा, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही विद्यार्थ्यांसाठी अमुक करतो, विद्यार्थ्यांसाठी कॉलेज काढू, शिक्षण व्यवस्था चांगली करू. ए बाप्पा, इतकं डीप विद्यार्थ्यांसाठी सध्या ही खटपट चालू आहे. विद्यार्थ्यांसाठी सगळं काही. त्याचं कारण तेच आहे, विद्यार्थ्यांचं मतदान प्रादेशिक पक्षाला, बीजेपीला, काँग्रेसला, सगळ्यांना विद्यार्थी आपल्याकडे ओढवायचे. जेव्हा पेपर फुटले, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या पालकांनी कर्ज काढलं शिक्षणासाठी, त्यांच्या क्लासेससाठी, तेव्हा त्यांची दयामाया नाही आली. आता तुमच्या राजकीय दृष्टिकोनातून तुम्हाला विद्यार्थी हवे आहेत, तर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी उभे राहिले. लाज वाटायला पाहिजे राजकारण्यांना. या विद्यार्थ्यांबद्दलचं जे काही दृष्टिकोन, आता तुम्ही जागे झालाय तुमच्या मतदानासाठी, तुमच्या पक्षांना वाचवण्यासाठी, अगोदर तुम्हाला अक्कल नाही आली. काँग्रेस असो किंवा ठीक आहे, काँग्रेसने प्रश्न विचारले वगैरे, विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांच्या काळातही पेपर फुटलेच होते. म्हणजे जे काही राजकीय हिताचं आहे तेच करायचं, जनतेच्या हिताचं काय नाही, हा स्वार्थ आहे. पण ठीक आहे, याच्यातून जर कोणाचे खरंच प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांसाठी मी अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचं, की त्यांनी हे जंतर मंतरवर आंदोलन जिंकलं आणि तुमच्या वाट्याचं जे काही आहे, जे हक्क आहे, त्यासाठी हे नेते तुमची मदत करतील, येतील, भेटतील, बोलतील. सहकार्य करा त्यांना. ते शेवटी आपल्यासाठीच काम करतात. ते काही मालक नाही, आपले सेवकच आहे नेते. ही जनजागृती होणं गरजेचं आहे. कॉन्फिडंटली मी सांगतोय तुम्हाला. तर विद्यार्थ्यांसाठी आता हे झोपेतून जागे झाले, ऍटलिस्ट झोपेतून जागे झाले हे तरी ठीक आहे. त्यासोबतच भारताची जनता सुद्धा जागी झाली. तर छात्रों की गुंज असेल, त्यानंतर बीजेपीने जे काही केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात दररोज जाणार असे आदेश मोदींनी दिले ते असेल, प्रादेशिक पक्ष आज कॉलेजमध्ये जाऊन विचारपूस करते विद्यार्थ्यांना काय पाहिजे, तर हे काम खूप छान होतंय. लोकशाही अशीच चालते, अशी बळकट होते. आणि अभिमान वाटतोय आपला, आपण भारतीय म्हणून, की अशा पद्धतीने हे राजकारण्यांना आपण धारेवर धरलंय. सॅल्यूट आहे जनरेशन झेडला. आणि याचं श्रेय हे अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी यांना जातं, म्हणजे जातं, 100% जातं. आता विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी पण कामं केले, त्यांना आपण इग्नोर करू शकणार नाही. विरोधी पक्ष झाल्यापासून, पक्षनेते झाल्यापासून संसदेचे त्यांनी मणिपूरवर प्रश्न विचारला, 2024ला नीट पेपर फुटला तेव्हा प्रश्न विचारले, त्यांनी प्रश्न उचललेले आहेत. शेतकऱ्याबद्दल ते बोलले. कुस्ती संघटनेचं आंदोलन झालं, त्याच्यात राहुल गांधींनी त्यांचं डायरेक्टली इनडायरेक्टली सहभाग नोंदवलाच होता ना. राहुल गांधी त्यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट दाखवला, त्यांनी काय केलं वगैरे. पण बीजेपीला एक धारेवर त्यांनी धरलंय का, हा सुद्धा प्रश्न आहे. तर 100% बीजेपीला राहुल गांधी यांनी घाम फोडला. आता तुम्ही बीजेपीचे समर्थक असाल तर मला शिव्या द्या, काही अडचण नाही. पण वास्तविकता पण तुम्ही बघा, बीजेपीचं जे चुकलंय, बीजेपीचे जे धोरणं चुकले, भारताची इकॉनॉमी पहा तुम्ही. 3ऱ्या नंबरची काय म्हणते त्याला, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी होणार म्हणतात मोदीची. 3 नंबरला जाणार श्रीमंतीच्या बाबतीत आपण जीडीपी मध्ये.
पर कॅपिटा इन्कम पहा, युपी बिहारला 50,000 वरती आलाय. प्रत्येक जण वर्षकाठी फक्त 50,000 रुपये कमवतोय. ही परिस्थिती असताना तुम्ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी कसं म्हणू शकता? तर हे मुद्दे बीजेपीला, हे लोकांचा संताप आहे, आक्रोश आहे. लोकांच्या मनात ज्या भावना आहेत त्या उफाळल्या आहेत. त्या त्यांचा वाढता असंतोष, वाढत्या महागाईमुळे लोकांच्या PhD झाल्यात, त्यांना नोकऱ्या नाहीये. हे का? याच्यात कुठेतरी सिस्टमचा फॉल्ट आहे म्हणून. तर ह्या अनेक गोष्टींचा जो संताप आहे तो सध्या आहे, म्हणून बीजेपी बॅक फुटलाय आणि त्याचा काँग्रेस फायदा घेते. ह्या पद्धतीचं राजकारण काँग्रेस खेळतीये आणि राजकीय दृष्ट्या हे योग्यच आहे. जे बीजेपी 2029ला काय करेल किंवा काँग्रेस काय करेल याचं अनालिसिस जर करायचं जर झालं तर आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ कधीतरी बनवू. 29चं जे काही लोकसभा निवडणुकी येईल, त्यावर युपीचं इलेक्शन आहे, त्याच्यावर पण बोलू आपण. पण वर्तमान स्थितीत बीजेपीला लोक कंटाळलेले आहे, वैतागलेले आहे, संताप आहे बीजेपीच्या धोरणांबद्दल आणि काँग्रेस लोकांपर्यंत पोहोचतीये. महाराष्ट्र काँग्रेस सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते, लोकांचे प्रश्न सोडते आणि बीजेपीवर कुठेतरी दबाव टाकते. आपण पूर्ण भारतामध्ये बघतोय, ही रियालिटी आहे. आणि विरोधकांचं कामच असतं सरकारवरती दबाव टाकणं, आणि तो आत्ता पडतोय, हे चांगलं आहे. राहुल गांधींना खऱ्या अर्थाने राहुल गांधी हे पप्पू नव्हतेच. द्या बीजेपीच्या कट्टर समर्थकांनो मला शिव्या द्या, राहुल गांधी हे पप्पू नव्हते. पण त्यांना अशा काही सोशल मीडियाच्या कॅम्पेनिंग लावल्या, लाखो करोडो रुपये त्याच्यात खर्च करून त्यांना पप्पू ठरवण्यात आलं. ते कसं ठरवण्यात आलं काय सगळ्यांना माहिती. राहुल गांधी यांनी पण आळस केला, तो आळस त्यांना भावला. 2014 ते 2021-22 पर्यंत जोपर्यंत त्यांनी भारत जोडो यात्रा काढली नाही तोपर्यंत ते झोपलेले होते. राहुल गांधी, त्यांच्यात पोटेन्शियल होतं करण्याचं, पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातले ते 10 ते 12 वर्ष वाया घातले का, असा हा प्रश्न आहे. पण भारत जोडो असेल, त्याच्यातून त्यांनी खरंच भारत जोडला. त्यांच्या 49-50हून जागा 100 पर्यंत गेल्या, म्हणजे हे त्यांचं यशच आहे. आणि त्यांना पप्पू कसं म्हणू शकतात लोक? विरोधी पक्ष आहे ते, तर ते लोकांचे प्रश्न सोडतात, तर त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. जसा मोदींचा, अमित शहाचा सन्मान होतो, ते पण त्या लेवलचे नेते आहेत हे मान्य करणं गरजेचं आहे. असो, तर आता हे जे काही छात्रो की गूंज आहे पुण्यामध्ये उद्या 22 तारखेला होणार आहे, तर राहुल गांधी येऊन त्याच्यामध्ये काय प्रेझेंटेशन देतील, महाराष्ट्रासाठी काय योजना आणल्यात, विद्यार्थ्यांसाठी काय योजना असतील, ते महाराष्ट्र बीजेपी वरती येऊन त्यांच्या कार्यक्रमाचा प्रभाव टाकू शकते का? आणि बीजेपीने सध्या खरंच धास्ती घेतली आहे का राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती, हा सुद्धा प्रश्न आहे. नक्कीच राहुल गांधींची धास्ती महाराष्ट्र बीजेपीला आहे, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. अशी आशा आहे की उद्याच्या कार्यक्रमात काहीतरी विद्यार्थ्यांच्या हिताचं होईल. उगाच टिंगल टावळा येऊन तिथं राहुल गांधींनी भाषण नाही द्यायला पाहिजे. काहीतरी मुद्देसूद लोकांच्या हिताचं, त्यांच्या फायद्याचं, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काहीतरी तिथं मांडा. जर तुम्हाला एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतोय तर त्या संधीचा फायदा घ्या राहुल गांधींनी सुद्धा, हे सांगणं असेल काँग्रेसला. काँग्रेसमध्ये जर बघितलं तर आजही काँग्रेसचं वजन महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. लोकसभेत तर जास्त वजन आहे महाराष्ट्राचं, तुम्ही बघितलं असेल किती सीट्स आहे काय. विधानसभेत थोडस डाऊन आहे, हे मान्य करावं लागेल आपल्याला. पण ज्या पद्धतीने 2024च्या विधानसभेच्या इलेक्शन झाले होते त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आले होते, काँग्रेस इतकं पिछाडीवर का गेलं. म्हणजे लोकसभेला सर्वात मोठा पक्ष काँग्रेस ठरला आणि विधानसभेला लगेच 2 महिन्यांनी काय जादू झाली होती की सगळ्यात डाऊनला काँग्रेसला यावं लागलं, हा प्रश्न आहे. याच्यावरती अजूनही राजकीय जे विश्लेषक आहेत क्रिटिसिझम जे करतात त्याच्याबद्दल, त्याच्यामध्ये या राजकीय वर्तुळात चर्चा आहे, नेमकं काय झालं होतं असं की 2 महिन्यात इतका फरक पडला होता लोकसभेत आणि विधानसभेत. अनेक मुद्दे आहेत. तर एकंदरीतच आता जर बघायला गेलं तर 2029च्या निवडणुका ज्या आहेत लोकसभेच्या, तिथं कोणाचं सत्ता येईल याबद्दल जर बोलायचं झालं थोडक्यात, तर
काँग्रेसचे त्या ठिकाणी सत्ता येण्याचे चान्सेस आहेत का, हा प्रश्न जर विचारला तर मी म्हणेल होय. काँग्रेसचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत, ते सत्तेत येऊ शकतात. केंद्रामध्ये 2029ला ज्या पद्धतीने बीजेपी आज काम करते आणि जर बीजेपीला 2029ला त्यांचा पंतप्रधान बनायचा असेल किंवा मोदींना परत पंतप्रधान बनायचं असेल, तर त्यांना लोकांच्या मध्ये जाऊन नम्रपणे काम करावं लागेल. पोलाइटनेस थ्रू लोकांच्या मध्ये जाऊन समजून घ्यावं लागेल, समाजात काय चाललंय, लोकांच्या काय मागण्या आहे, युवकांना काय पाहिजे, विद्यार्थ्यांना काय पाहिजे. हिंदू मुस्लिमच्या पलीकडे जाऊन त्यांना ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल. लोक हुशार झाले, लोकांना हिंदू मुस्लिमचं राजकारण कळालंय की नुसते वेगवेगळ्या रंगाचे ध्वज घेऊन, झेंडे घेऊन राजकारण होणार नाही. लोक आता प्रश्न करायला लागले, शाळेतले पोट्टे प्रश्न विचारायला लागले, आमच्या शाळेचं छत का गळतंय, आमच्या शाळेत 2च शिक्षक का आहेत, टॉयलेट का आहे. विद्यार्थी उडूले जर विचार करायला लागले, प्रश्न विचारायला लागले सरकारला, तर विचार करा. मोठे जे व्यक्ती जेव्हा शेतकरी असेल, मध्यम क्लास असेल, E20 बद्दल जर आंदोलन मोठ्या प्रमाणात जर छेडल्या गेले तर बीजेपीचे काय हाल होईल याचा विचार करा जरा बीजेपी वाल्यांनी. अजूनही वेळ गेली नाही, 3 वर्षे अशा योजना आणा की त्या भरोश्यावर तुम्ही टिकू शकता 2029ला. नाहीतर मग काँग्रेस तुमच्या पुढे जाईल, ही पण वास्तविकता आहे. लोक काँग्रेसला पसंती द्यायला लागले, राहुल गांधींचे भाषण ऐकायला लागलेत. काँग्रेस सोशल मीडियावरती बीजेपीच्या समोर आहे. बीजेपीचे 8-9 मिलियन फॉलोअर आहे काहीतरी, आणि इंस्टाग्रामला 15-16 मिलियन आहे. त्यात जास्तीत जास्त युवा वर्ग आहे. हे वास्तविकता नाकारून चालू नका. ठीक आहे, मोदी 100च्या आसपास गेले मिलियनच्या, राहुल गांधी 15-16 पर्यंत आहेत. पण सोशल मीडियाच्या जे फॉलोअर्स आपण ठरवू शकत नाही, पण एक वारं लक्षात येतं. लोक सोशल मीडियावरती काँग्रेसचे मुद्दे ऐकतायत, समजून घेतायत. बीजेपी कुठंतरी मागे ढकलल्या जाते. वाढती महागाई, इंधनची टंचाई असेल, रोजगाराचे प्रश्न असेल, वाढती महागाई, असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यावरती लोक नाराज आहे बीजेपीवरती. तर त्याच्यावरती बीजेपीने काम जर केलं तर 2029ला लोकसभेला सोपं जाणार आहे. नाहीतर मग काँग्रेसचे चान्सेस तिथं बनू शकतात. असं वारं फिरतंय. बीजेपीने सावध होण्याची ही वेळ आहे, आणि काँग्रेसने जास्तीत जास्त बीजेपीवरती कसा अटॅक करता येईल, लोकांच्या हिताचं काय करता येईल, हे काँग्रेसने बघावं. तेव्हा ते कायम राहतील. नाहीतर बीजेपीला पाडणं पण सोपं नाहीये. काँग्रेसवाल्यांनी पण खूप उड्या मारू नये, असं थोडक्यात मी सांगतो. मंडळी, एकंदरीत छात्रों की गूंज मधून आपण आशा करू की पुण्यामध्ये जो काही कार्यक्रम होणार आहे राहुल गांधींचा, त्याच्यातून खरंच एक काहीतरी मार्ग निघेल. लोकांच्या विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं, महिलांचं फायद्याचं काहीतरी होईल, आणि याच्यातून एक चांगल्या क्वालिटीचं राजकारण आणि समाजकारण सुद्धा होईल, अशी आपण आशा करूया, अपेक्षा ठेवूया. एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, या विश्लेषणाबद्दल काय वाटतं, आणि याबद्दल कमेंट बॉक्समध्ये चर्चा करा. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत का, होतील का? 2029 मध्ये मोदींना काय चॅलेंजेस येतील, मोदीचं सध्याचं धोरण तुम्हाला कसं वाटतं, एकंदरीत बोला, मोकळ्या मनाने कमेंट करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर आवडला नसेल तर मोकळ्या मनाने शिवा करा, तुमचं स्वागत आहे, काही अडचण नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करून सहकार्य ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.